हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 12. न एव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा अस्ति इति ब्रुवतः अन्यत्र कथम तद उपलभ्यते. अन्वयार्थ. परमात्मा वाचेने, मनाने, डोळ्याने प्राप्त करून घेणे शक्य होत नाही. तो आहे असे जे म्हणतात त्यांच्या व्यतिरिक्त इतरांनी तो कसा उपलब्ध करून घ्यावा. येथे नचिकेत म्हणत आहे की परमात्मा वाचेने, मनाने, डोळ्याने प्राप्त करून घेणे शक्य होत नाही. येथे वाचा, मन, डोळे यांचा उल्लेख प्रतिकात्मक इंद्रिय म्हणून केलेला आहे. याचा अर्थ परमात्मा देहादी इंद्रियांनी प्राप्त होत नाही असा घ्यायचा आहे. देहादी इंद्रियांना दूर करून त्यांचा प्रभाव, वापर थांबवून योग साधावा लागतो. देहादी इंद्रिय योगसाधनेत व्यत्यय ठरतात. योगाधिराज पातंजलींनी देहादी इंद्रियांच्या मागे असणारे चित्त निरोध झाल्यावर योग साध्य होतो अशीच योगाची व्याख्या केलेली आहे. परंतु हेही सत्य आहे की परमात्मा प्राप्त होण्यासाठी देहादी इंद्रियांचे पतन होऊन चालणार नाही. देहादी इंद्रिय जोपर्यंत जीवित आहेत तोपर्यंतच परमात्मा प्राप्त होऊ शकतो. अध्यात्मासाठी भौतिक जीवन जगून देहधर्म चालू ठेवावा लागतो. या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. प्रथम हे जरा समजून घेऊया. कचेरीच्या कामाला आपण एखाद्या ठिकाणी जातो. आपल्याला त्या कामाच्या इष्टस्थळी आपला वाहन चालक घेऊन जातो. याचा अर्थ आपल्या कामात वाहन चालकाचा सहभाग आहे असा आपण घेऊ शकत नाही. तेथे घेऊन जाणे एवढेच त्याचे काम असते. तेथे गेल्यावर आपल्याला वाहन चालकाला दूर ठेवून आपले काम करावे लागते. ते काम झाले की घरात परत आपण वाहन चालकाबरोबर आपल्या कचेरीत येतो. याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचा उपयोग आपल्याला जीवित राहण्यासाठी तेवढ्यापुरतंच करायचा असतो. इंद्रियांच्या मदतीने जीवित राहून परमात्मा आपल्याला प्राप्त करावा लागतो. येथे नचिकेत म्हणत आहे की परमात्मा वाचेने, मनाने, डोळ्याने प्राप्त करून घेणे शक्य होत नाही. देहादी इंद्रिय ही जड गोष्टींसाठी असतात. परमात्मा अदृश्य, अरूप, निराकार, सूक्ष्म आहे. देहादी इंद्रियांनी दृश्य, जड, रूप, आकार असलेली गोष्ट उमजणे शक्य होते. देहादी इंद्रियांची ही मर्यादा आहे. त्यांचा उपयोग जड भौतिक वस्तूंसाठीच आहे. यास्तव देहादी इंद्रियांच्या सहाय्याने परमात्मा प्राप्त होत नाही. आत्मा आपल्या देहाच्या आत वास्तव्य करत आहे. देहादी इंद्रिय ही देहाच्या बाहेर आहेत. ती देहाच्या बाहेरील बाह्य वस्तू समजू शकतात, परंतु देहाचे आत असलेला आत्मा ती जाणू शकत नाहीत. कारण त्यांच्यात देहाचे आत डोकावण्याची सोय नाही. याचप्रमाणे परमात्मा विश्व व्यापून विश्वाच्या पलीकडे आहे. देहादी इंद्रियांची झेप मर्यादित आहे. ती फार तर काही किलोमीटर्सपर्यंत जाणू शकतात. किंवा अगदी मानवाने अत्याधुनिक लावलेल्या शोधांप्रमाणे तो देहादी इंद्रियांना घेऊन ग्रहांपर्यंत जाऊ शकतो. परमात्मा ग्रहांच्याही, विश्वाच्याही पलीकडे आहे. त्यामुळे देहादी इंद्रिय परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाहीत. आत्मा परमात्मा सूक्ष्मातीत सूक्ष्म आहे. त्याच्या इतके सूक्ष्म काहीही नाही.
तो प्रत्यक्ष पाहायची सोय नाही. तो केवळ आपल्याला अप्रत्यक्ष जाणवू शकतो. त्याला आपण उमजू शकतो. त्याची भावना आपल्याला येऊ शकते. ती एक महाशक्ती आहे. ती जाणण्यासाठी देहादी इंद्रियांच्या अतीत जावे लागते. आत्मा परमात्मा हा तर्कातीत आहे. त्यामुळे इंद्रियांनी, बुद्धीने तो समजणे शक्य होत नाही. त्यासाठी गाडीच्या चालकाप्रमाणे देह जीवित ठेवण्यासाठी इंद्रियांचा उपयोग करून मग ती इंद्रिय दूर करून आत्मा परमात्मा प्राप्त करावा लागतो. येथे नचिकेत म्हणत आहे की परमात्मा वाचेने, मनाने, डोळ्याने प्राप्त करून घेणे शक्य होत नाही. वाचेने एखाद्या वस्तूचे वर्णन करून त्या वस्तूची माहिती करून दिली जाते. अशी माहिती ऐकून आपण ती वस्तू माहीत करून घेतो. त्यावरून आपण त्या वस्तूचा अंदाज करतो. वर्णन करण्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे वर्णन करणाऱ्याला त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो. येथे परमात्मा पाहिलेली एकही जिवंत व्यक्ती या पृथ्वी तलावर नाही. यामुळे परमात्म्याचे वर्णन करणारे कोणीही नाही. तसेच ज्या ऋषींनी त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी केवळ नेती असे परमात्म्याचे नकारात्मक वर्णन केलेले आहे. या अशा वर्णनाने परमात्म्याची माहिती होणे शक्य नाही. वर्णन करण्यात दुसरी अडचण म्हणजे ऐकलेल्या वर्णनावरून ऐकणारा त्या वस्तूबद्दल केवळ अंदाजच करू शकतो. अंदाज करून कुणालाच नेमकी माहिती मिळू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यावी लागते. मनाने परमात्मा जाणता येणे शक्य नाही. कारण मन म्हटले की विचार आला. ज्याचे ज्ञान नाही त्याबद्दल विचार करणे शक्य नाही. विचाराच्या बैठकीला मूलतः काही माहिती असावी लागते. माहिती नसताना विचार करता येत नाही. केलाच तर तर्क, अंदाज होऊ शकतो. अंदाजाबद्दल आपण पाहिले की अंदाज करून कुणालाच नेमकी माहिती मिळू शकत नाही. डोळ्याने परमात्मा पाहता येत नाही, कारण तो अदृश्य, अरूप आहे. कानाने तो ऐकून जाणता येत नाही, कारण त्याचे वर्णन करता येत नाही. तसेच त्वचेने तो स्पर्श करून जाणता येत नाही, कारण तो निराकार आहे, अरूप आहे. अशा प्रकारे परमात्मा पंच ज्ञानेंद्रियाने जाणता येत नाही. नचिकेत यमराजांना पुढे विचारत आहे की तो आहे असे जे म्हणतात त्यांच्या व्यतिरिक्त इतरांनी तो कसा उपलब्ध करून घ्यावा. काही जण म्हणतात की परमात्मा आहे, कारण त्यांना त्याची अनुभूती मिळालेली आहे. त्यांना विचारावे की तो कसा आहे, तर ते त्याचे वर्णन करू शकत नाहीत. कारण परमात्मा वर्णनातीत आहे. एकतर पंच ज्ञानेंद्रियांनी परमात्मा जाणता येत नाही. त्यातून ज्यांनी तो जाणला आहे ते त्याचे वर्णन करू शकत नाहीत. त्यांना परमात्म्याची अनुभूती मिळालेली आहे, परंतु ती अनुभूती ते व्यक्त करू शकत नाहीत. परंतु ते ठामपणे म्हणतात की त्यांना त्याची अनुभूती मिळालेली आहे. यामुळे ज्यांनी परमात्म्याला जाणला नाही त्यांना परमात्म्याला जाणण्याची उत्सुकता निर्माण होते. परंतु अशांना परमात्म्याबद्दल कोणीच माहिती देऊ शकत नाही. आता नचिकेतचा यमराजांना अगदी स्वाभाविक प्रश्न आहे की जर असे अनुभूती मिळालेले ज्ञानी परमात्म्याचे वर्णन करू शकत नसतील, तर ज्यांना अनुभूती मिळालेली नाही परंतु ती घ्यायची इच्छा आहे त्यांनी परमात्म्याला कसा प्राप्त करावा. अशा न जाणलेल्या लोकांनी परमात्म्याला शोधायला जावे तरी कुठे आणि कसे. यमराजांनी यावर दिलेले याचे उत्तर पाहण्यापूर्वी अशा साधकांनी दोन गोष्टी ठामपणे पाळाव्यात. एक म्हणजे ज्या अर्थी साक्षात्कारी म्हणतात की परमात्मा आहे, त्या अर्थी
तो निश्चित आहेच आहे अशी असीम श्रद्धा ठेवावी. दुसरे म्हणजे अशा परमात्म्याचा शोध मी घेईनच घेईन. यासाठी उपासनेचा दृढ निश्चय, परमात्मा सापडेपर्यंत चालवण्याची तयारी साधकांनी करावी. हरिओम.